नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 21 नोव्हेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण पुढील 2 दिवसाचा म्हणजेच 22 आणि 23 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर आंध्र प्रदेशच्या पूर्व भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि यातूनच बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळेच बंगालच्या उपसागरावरून आपल्या राज्यात बाष्पयुक्त हवेचा फ्लो विदर्भातील जे दक्षिणेकडील जिल्हे मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. याच्यामुळे थोडंफार अंशतः ढगाळ हवामान मागील 2 दिवसापासून या भागात होत आहे. आता आज 21 नोव्हेंबर, उद्या 22 नोव्हेंबर, आज आणि उद्या असंच अंशतः ढगाळ हवामान या भागातून राहील. मात्र 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच गुरुवारपासून या ढगांची व्याप्ती वाढेल आणि थोड्याफार पावसाची शक्यता दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील दक्षिणेकडील जिल्ह्यात बनणार आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यानंतर एक WD या भागात सक्रिय झालेला आहे. WD म्हणजे पश्चिमी आवर्त. तो 23 नोव्हेंबरच्या दरम्यान लेह लडाख, जम्मू काश्मीरच्या आसपास पोचेल आणि या भागात हिमवृष्टी 23 तारखेला होऊ शकते. याचा इफेक्ट थोडाफार दिल्ली, पंजाब, हरियाणा या भागात सुद्धा जाणवेल. ढगाळ हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 23 नोव्हेंबरला या भागातून राहील. सध्या आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या संपूर्ण राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे. पण दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल. पण आज मात्र पावसाची शक्यता नाही आहे, फक्त अंशतः ढगाळ हवामान होईल. त्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच 22 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 23 नोव्हेंबरचा. तर उद्या 22 नोव्हेंबर रोजी गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीचे पूर्व भाग व सिंधुदुर्गचे पूर्व भाग या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान होईल. पण उद्या मात्र या भागात पावसाची शक्यताही नाही आणि आजसुद्धा नाही आहे. तसेच पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, नाशिकचे दक्षिण भाग या भागातून जालना, वाशिम या भागातून अंशतः ढगाळ हवामान होईल आणि या भागात तर पावसाची शक्यताही नाहीच आहे, फक्त अंशतः ढगाळ हवामान होईल. उर्वरित गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक तसेच मुंबई विभाग व कोकण विभाग या सर्व भागात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील आणि उत्तर महाराष्ट्रात थोडंफार थंड वातावरण राहील आणि मुंबई विभाग व कोकण विभागात या भागात काही थंडी नाही आहे. त्याच्यामुळे या भागात आकाश पूर्णपणे निरभ्र राहील. पण मात्र 23 नोव्हेंबरपासून म्हणजेच गुरुवारपासून थोडंफार गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मी कालसुद्धा सांगितलं होतं की हा अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे हा पाऊस सार्वत्रिक नसतो. कुठेतरीच स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतात. ज्या भागात ढगांची व्याप्ती वाढते त्या भागातच हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाटी पाऊस होतो. या भागात 23 नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात जास्त राहील. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल, पण पावसाची शक्यता या भागात कमी आहे. विदर्भातील तसेच मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्हे आहेत या भागात जास्त अंदाज आहे. याच्यानंतर गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती तसेच उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, अहमदनगर, मध्य महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला या भागात अंशतः ढगाळ हवामान, पण पावसाची शक्यता 23 नोव्हेंबरला कुठेच नाही आहे. मुंबई विभाग व कोकण विभागात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि उष्ण राहील. पावसाची शक्यता मुंबई विभाग व कोकण विभागात 23 नोव्हेंबर रोजी
नाही आहे. 23 नोव्हेंबरला फक्त गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तरच एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो आहे. आणि कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे गुरुवारपासून रविवारपर्यंत म्हणजेच 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरपर्यंत विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, नांदेड, लातूर, सोलापूर तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात शनिवारी आणि रविवारी पावसाची शक्यता जास्त राहील. गुरुवार आणि शुक्रवार अंशतः ढगाळ हवामान आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अजून काय सांगता येत नाही. या भागात पावसाचा अंदाज अजून काही सांगता येत नाही. या भागात अजून पण वेट अँड वॉच आहे. तशा आपण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्कीच देऊ. आणि कोकणात सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात थोड्याफार पावसाची शक्यता शनिवारी आणि रविवारी बनेल. त्या पण अपडेट्स तुम्हाला पुढे आपण देतच राहू. त्याच्यानंतर हे झालं पावसाविषयी. त्यानंतर तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर ज्या काही नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. विदर्भ विभागात अकोला जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.4 तर रात्रीचं तापमान 19.1. अमरावती जिल्हा दिवसाचं तापमान 32.7 तर रात्रीचं तापमान 18.2. बुलढाणा जिल्हा दिवसाचं तापमान 30.8 तर रात्रीचं तापमान 16.6. चंद्रपूर जिल्हा दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16 सेल्सिअस. गडचिरोली जिल्हा दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 15 सेल्सिअस. गोंदिया जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16 सेल्सिअस. नागपूर जिल्हा दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17.3 सेल्सिअस. वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17 सेल्सिअस. वाशिम जिल्हा दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17.4 सेल्सिअस. आणि यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17 सेल्सिअस. विदर्भ विभागात थोडंफार गडचिरोली, चंद्रपूर तसेच गोंदिया या भागात थंडीचं प्रमाण जास्त आहे. उर्वरित थंडी पडत आहे पण या जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून जास्त आहे. त्याच्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाबद्दल जर पाहायचं गेलं तर छत्रपती संभाजीनगर दिवसाचं तापमान 31.6 तर रात्रीचं तापमान 16.6. जळगाव जिल्हा दिवसाचं तापमान 31 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16.8 सेल्सिअस. धुळे जिल्हा दिवसाचं तापमान 31 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16 सेल्सिअस. नंदुरबार जिल्हा दिवसाचं तापमान 30.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 15.4 सेल्सिअस. नाशिक जिल्हा दिवसाचं तापमान 31 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16 सेल्सिअस. बीड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. नांदेड जिल्हा दिवसाचं तापमान 33.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.9 सेल्सिअस. हिंगोली जिल्हा दिवसाचं तापमान 32.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. धाराशिव जिल्हा दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.2 सेल्सिअस. परभणी जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.6 सेल्सिअस. आणि लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागात नंदुरबार, धुळे, नाशिक तसेच वरती जळगाव या भागात थोडीफार थंडी पडत आहे. उर्वरित दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातील जास्त आहे. त्यानंतर मुंबई विभाग व कोकण विभागाबद्दल जर पाहायचं गेलं तर मुंबई दिवसाचं तापमान 32.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25 सेल्सिअस. ठाणे दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24 सेल्सिअस. पालघर दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. रायगड दिवसाचं तापमान 32.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.4 सेल्सिअस. रत्नागिरी दिवसाचं तापमान 32.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.8 सेल्सिअस. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. मुंबई विभागात दिवसाचं आणि रात्रीचं तापमान जास्तच आहे. या भागात अजून थंडी पडलेली नाही आहे आणि अजून पण थंडीची अपेक्षा काय नाहीच आहे. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर अहमदनगर
दिवसाचं तापमान 32.8 तर रात्रीचं तापमान 22 सेल्सिअस. कोल्हापूर जिल्हा दिवसाचं तापमान 31.6 तर रात्रीचं तापमान 26 सेल्सिअस. महाबळेश्वरमध्ये दिवसाचं तापमान 26.6 तर रात्रीचं तापमान 16.6. पुणे जिल्हा दिवसाचं तापमान 32.1 तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. सांगली जिल्हा दिवसाचं तापमान 31.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.3 सेल्सिअस. सातारा जिल्हा दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.6 सेल्सिअस. आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21.4 सेल्सिअस. मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर तसेच सातारा या भागात थोडीफार थंडी पडत आहे. पुण्यात सुद्धा थोडीफार थंडी पडत आहे, पण थंडीचं प्रमाण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागातून कमी झालेलं आहे, कारण अंशतः ढगाळ हवामान होत असल्यामुळे. मात्र उत्तर महाराष्ट्रात अजून पण थंडी कायम आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता 22 आणि 23 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.